लागेल तुम्हाला. सांगण्याचं तात्पर्य माझा बाप आहे, माझ्या बापाचा उद्धार झाला पाहिजे. त्या वेळेला भगवान परमात्मा सांगतात, अरे बाबा तुझ्या 21 कुळाचा उद्धार झाला. बापाचाच नाही, तुझ्या 21 पिढींचा उद्धार झाला, 21 कुळाचा उद्धार झाला. दुसरं काही माग. मग देवा दुसरं मागतो ऐक. विषयी लोकांचं प्रेम जसं विषयाच्या ठिकाणी असतं, विषयी लोकांचं चित्त जसं विषयाच्या ठिकाणी असतं, तसं माझं चित्त तुझ्या पायाजवळ असू दे. काय मागितलं? काहीच. भक्तीच मागितली, दुसरं काहीच मागितलं. संत तुकोबाराय तेच म्हणतात की आमच्या वाड वडिलांनी भगवंताची सेवा करून काहीच मागितलं नाही. त्यांच्या वंशामध्ये जन्माला आलेलो आम्ही त्यांच्या तोंडाला काळिंबा फासू असं आम्ही वागणार नाही. भलेच कीर्तनकार वागले तर वागू दे. बापू तुकाराम महाराजांनी ज्या दगडावर द्रव्य ठेवलेलं होतं त्या दगडाचा स्वीकार नाही केला. जे मागून घेतात त्यांचा स्वीकार तुकोबाराय करतील का न करतील मला खात्री नाही. आणि जर तुकोबारायांनी स्वीकार केला नाही तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील या कीर्तनकारांचा स्वीकार करणार नाही. म्हणजेच अधोगती निश्चित आहे. त्याचं चिंतन करू नये अधोगती. पण असं केलं तर आमच्या वाड वडिलांना काळिंबा लागेल असं आम्ही वागणार नाही. काही मागणे आम्हाची वडिलांची रीत जाणत असू. आम्ही आमच्या वाड वडिलांची रीत जाणणारे आहोत. मग असे म्हणणारे तुकोबाराय आज त्यांनी न मागणं हा बाणा बाजूला ठेवला आणि भगवंताजवळ मागताय का? तुम्हाला सांगतो, सेवेचं ऋण झालं, सेवेचं ऋण झालं. खूप सेवा केली. तू काय म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी. भगवंताची सेवा करत असताना जीवावर जरी आलं तरी पण करायची सेवा आहे. आणि सेवा माणसाला कुठल्या कुठं नेत असते. महाराज हे सेवेचं फळ आहे. या ठिकाणी पांडुरंग येणं हे सेवेचं फळ. जीवावर जरी आलं ना तरी पण सेवा सोडू नका. तुकोबारायांच्या जीवावर जरी आलं तरी पण सेवा नाही सोडली. पायाला नारू झाला, पंढरपूरची वारी नाही सोडली. तब्येत ठीक नव्हती, चालूच शकत नव्हते, पिंपळाच्या पारावर मुक्काम केला वारकरी येईपर्यंत. चिंतन करत राहिले. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही शरीराने कुठे आहात याच्यापेक्षा तुम्ही मनाने कुठे आहात हे महत्त्वाचं. काही माणसं कीर्तनात शरीराने राहतात पण मनाने इकडे तिकडे फिरतात. काही माणसं मनाने पंढरपूरच्या वारीत राहतात आणि शरीराने संसार करतात. बापू त्यांची वारी खरी घडते. मन हे गोविंद देह काम करी. मन गोविंदाच्या ठिकाणी आणि देह संसारात. उद्धार निश्चित आहे. तुम्हाला सांगतो, जो मनुष्य परमार्थात राहतो आणि संसाराचं चिंतन करतो, संसाराचा संग्रह करतो, त्याचं दुःख कधीच मिटत नाही. आणि जो मनुष्य संसारात राहतो पण चिंतन मात्र देवाचं करतो, त्याचं जीवनातलं दुःख मिटल्याशिवाय तुकोबाराय बसले पारावर देहूमध्ये, पण चिंतन सर्व वारकऱ्यांचं आणि चिंतन सर्व पंढरपूरच्या रस्त्याचं. बापू हो, तो प्रसंग जर कधी वाचला ना, लक्ष देऊ डोळ्यातून धारी येतात. तुका म्हणे व्हावे देहाची उदार, तुका म्हणे व्हावे देहाची उदार.
व्हावे देहासी उदार, रखमा देवीवर जोडावया देहावर उदार. तेव्हा भगवान परमात्म्याची अशी सेवा त्यांनी केली, ऋण झालं. जेव्हा तुकोबाराय देवाच्या दर्शनाला यायची त्यावेळेला भगवंताची मन खाली जायची आणि भगवान परमात्मा म्हणायचे काहीतरी मागा. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागत. काहीच मागत नाहीच. पण वेळोवेळी भगवंताने आग्रह करावा आणि आपण नाही म्हणावं हे काही ठीक नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझी इच्छा आहे म्हणून मागतो, तुझी खुशीसाठी, तुझ्या इच्छेसाठी, तुझी मर्यादा सांभाळून. नाहीतर मागण्याची इच्छा नाही. जसं एखादी माणूस म्हणतो मला जेवण्याची इच्छा नाही अजिबात, पण तुमची नाराजी होऊ नये म्हणून एक घास खातो. तो एक घासही बसेल पोटामध्ये अशी जागा नाही, पण एक तुमचा मान ठेवून, तुमची मर्यादा राखून आणि तुमच्या प्रसन्नतेसाठी मी एक घास खातो. तसं तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या प्रसन्नतेसाठी तू समर्थ आहे, तुझी प्रसन्नता हेच आमचं ध्येय आहे. म्हणून तुझी नाराजी होणं याच्याकरता आम्ही मागतो. पण एक लक्षात ठेव, आम्ही जे मागतो तीच आम्हाला दे. देववसेची जे आम्ही मागू तेच आम्हाला दे, दुसरं काही नको. हो तुकोबाराय तेच देईन, पण मागा तर खरी. तुकोबाराय म्हणतात नाही मी मागतो, पण तू काय मागा मागा म्हणतो आणि मागायला लागलं की दुसरं मागा म्हणतो. एवढं सोडून बोला म्हणतो. एखाद्या दुकानदाराकडे जावं ना, का आमची वस्तू नाही तेवढी सोडून बोला. त्याप्रमाणे तुझ्याजवळ आम्ही मागावं, परंतु तू लगेच बदलून जातो, पलटी खातो. हे सोडून मागा. तर याच्याकरता तुला सांगतो परत परत तू असं बदलू नको. मागतो पण आमच्या इच्छेप्रमाणे तू दिलं पाहिजे. हो तुकोबाराय तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणते काही मागा यायची देगा. तू म्हणत असला काहीतरी मागा, काहीतरी मागा. घेण्याची इच्छा नाही, संसाराचं टेन्शन नाही आमच्या डोक्यावर, कारण आमच्या संसाराचा भार तूच वाहतो, आमच्या संसाराची चिंता तूच वाहतो. आम्हाला संसाराची काळजी नाही. फक्त आम्हाला जे पाहिजे ते तू देणार ना? हो देणार. मग मागा. मग नीट लक्ष देऊन ऐक म्हणले काय पाहिजे ते अभंगाच्या पहिल्या चरणात. देववसेची ज्याच्या चित्तात देव वसतो त्याची संगती मला घड. आता या ठिकाणी शंका येते, देव कुठं नाही बरं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरुने, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानसे. सर्वस्येचाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनं च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेवच. सर्वांची हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सब जग में खुदा भरा है,
किसी को मैं छोटा बड़ा है, 1000 हिस्से के राई में मेरा मौला बैठा है. बापा तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्व घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वांमध्ये तो आहे. नीट लक्ष. सर्वांमध्ये तो आहे, सर्व ठिकाणी तो आहे. ज्या वेळेला गोपिका पाणी भरायला गेली आणि पाण्याचा घडा भरला आणि पुढं पाय घराकडे येण्याकरता टाकणार उचलला आणि तेवढ्यात तिला साक्षात्कार झाला. साक्षात्कार असा झाला की तिला सर्व ठिकाणी जिकडे पाहावे तिकडे बाई, हरी विन तुझे नाही. जिकडं नजर फेकली तिकडं तिला भगवान परमात्मा दिसायला लागला. उचललेला पाय भगवंतावर टाकायचा कसा, पुन्हा असं वरच्या वर धरून ठेवला. तुकाराम महाराजांनी पाहिलं गोपिका पाण्याचा घडा डोक्यावर आहे, घराकडे जाण्याच्या इच्छेनं निघालेली आहे. पाऊल पुढे टाकण्याकरता उचललेला आहे. मग खाली पाऊल टाकत नाही म्हणजे पायाला काटा मोडला का? नाही तुकोबर आहे, काटा नाही मोडला. मग जाण्याच्या इच्छेनं उचललेला पाय का खाली टाकत नाही? कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब ओईने घेरा. कुठं पाय टाकायचा? अरे जिथं पाय टाकायचं तिथं भगवान आहे. पाय कुठं टाकायचं? म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे. सर्व ठिकाणी परमात्मा आहे. मग सर्व ठिकाणी परमात्मा असताना तुकोबरा असं का म्हणतात की ज्याच्या चित्तात देव असतो त्याची मला संगती घडावी. इन्स्पेक्शन साठी साहेब आले. सर्व विद्यार्थी वर्ग उठून उभा राहिला, जय हिंद केला. गुरुजी उठून उभे राहिले, जय हिंद केला, आपला नमस्कार केला. गुरुजीनं साहेबाला बसण्याकरता खुर्ची दिली. सर्व विद्यार्थ्यांना खाली बसण्याची आज्ञा झाली. सर्व विद्यार्थी खाली बसले. गुरुजी पोरांना प्रश्न विचारू? विचारा. देतील प्रश्नाचं तर हो साहेब. पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला बोलवलं आणि सांगितलं, सांग देव आहे कुठं, मला सांग, मी तुला 1 मोसंबी देईल. पहिल्या नंबरचा विद्यार्थी रडायला लागला. उत्तर सूचना. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा करता करता 15 नंबर पर्यंत गाडी गेली पण कोणीच उत्तर देईना. शेवटचा एक होता कंडक्टरची जागा सांभाळणारा. खालून पहिला नंबर. त्याला वाटलं की आपण या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणून त्याने असा हात वळला. पण गुरुजीला माहिती होतं आजपर्यंत यांनी दिवा लावला नाही, आता काय लावणार आहे. म्हणून त्याला सांगितले अशी तशी गेलेलीच आहे, नको काहीतरी सांगून इज्जत घालू. त्यांनी हात खाली केला. पण साहेबाचं लक्ष गेलं. साहेब म्हणायला लागले, गुरुजी हे पहिल्या नंबरचे विद्यार्थी उत्तर देत नाही, दिवा लावत नाही. तो बिचारा दिवा लावण्याकरता त्याची तयारी, तर तुम्ही त्याचा दिवा फुकून टाकता, लांबून लावू देत नाही त्याचा दिवा. ए बाळ जवळ ये. जवळ बोलवलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील? हो साहेब देईल. सांगा तुमचा काय प्रश्न? म्हणले सांग देव आहे कुठे, मी तुला 1 मोसंबी देईल. त्यावेळेला त्यांनी लगेच उत्तर दिलं, साहेब देव नाही कुठे, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला 2 मोसंब्या देईल. साहेबांनी गुपचूप बॅग उचलली आणि आरवी स्टँडवर जाऊन उभी राहिली. देव नाही सर्व ठिकाणी, तो सर्वांच्या चित्तात आहे, सर्वांच्या हृदयात आहे. मग असं असताना तुकाराम महाराज असं का म्हणतात की ज्याच्या चित्तात देव बसतो त्याची मला संगती घडावी. असं का म्हणतात तुकोबा? सर्वांच्या चित्तात आहे. जर कधी तुकोबाराय म्हणतात तर सर्वांच्या चित्तामध्ये देव नाही.
मी कीर्तन करतो ना, माझ्या चित्तात देऊ नये. मला पुढं काय बोलायचं हे चिंतन आहे चित्तात. या गायक लोकांच्या चित्तात पुढच्या चरणाला कोणची चाल लावायची ते, आणि तुमच्या चित्तात केव्हा 11 वाजतील हे. कोणाच्या चित्तात देव, तुम्हाला सांगू, ज्याच्या चित्तात देव वसतो त्याची मला संगती, पण देव कोणाच्या चित्तात नाही पहिले ऐका आणि त्याच्या विरुद्ध लावत चला. लावून घे गड्या एकदा, जर टक 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 नको करत बसू. काय सांगत हो तुम्ही? देव कोणाच्या चित्तात वसतो हे पहिल्यांदा ऐकून घ्या आणि त्याच वेळेला कोणाच्या चित्तात वसतो हे लावत चला. कोणाच्या चित्तात वसत नाही हे मी सांगत चालतो आणि कोणाच्या चित्तात वसतो हे तुम्ही तिथले तिथं उलट लावत चला. ऐका जरा. हरती परधनम, जो दुसऱ्याचं धन अपहरण करतो. दुसऱ्याची जमीन हडप करतो, दुसऱ्याचं घर हडप करतो, दुसऱ्याची बायको हडप करतो. कारण धनच आहे ना ते, स्त्री धन आहे ना. जो दुसऱ्याचं धन अपहरण करतो त्याच्या चित्तामध्ये देव राहत नाही. निहंती जंतून, जो निरपराधी जंतूंचा नाश करतो. काय केले जलचरी भिवरत्यांचे घातावरी. जो निरपराधी जंतूंचा नाश करतो त्याच्या हृदयात देव राहतो. अशुभजनित दुर्मदस्य पुस्सा, ज्याच्या प्रत्येक क्रियेतून वाईट जन्माला येतो. जो खोट बोलतो, कठोर बोलतो, त्याच्या चित्तात देव राहत नाही. ऐका. कलुष मते कुरुते, जो मनुष्य गावामध्ये कलुषितपणा निर्माण करतो, भावाभावामध्ये कलुषितपणा निर्माण करतो, भजनी मंडळामध्ये पार्ट्या पाडून टाकतो, कीर्तनकारांच्या मनामध्ये विष पेरून देतो. जो कलुषितपणा निर्माण करतो त्याच्या अंतःकरणामध्ये देव राहत. अधम म्हणलेले त्यांना, अशा अधम पुरुषाच्या चित्तामध्ये देव राहत नाही. चला पुढे ऐका. न सहती परसंपदम, ज्याला दुसऱ्याचा विकास सहन होत, ज्याला दुसऱ्याचं बरं सहन होत. मला तर खरं सांगतो, मला दुसऱ्याचं बरं सहन होत. जर कधी लोटन बाबाचं कीर्तन चांगलं झालं ना तर माझ्या पोटातच गोळा उठतो. मला जर कधी बागले सरांचं कीर्तन चांगलं झालं ना तर लगेच मी असा तळमळायलाच लागतो. दुसऱ्याचं बरं झालेलं ज्याला खपत नाही त्याच्या हृदयात देव राहत नाही. विनिंदा, मी जर कधी म्हणलं हे पाकभाजी खूप सुंदर आहेत, यांना वाईट वाटेल. हे खूप चांगले आहेत, यांना वाईट वाटेल. म्हणजे ज्यांना दुसऱ्याची स्तुती, दुसऱ्याला चांगुलपणा, दुसऱ्याला मोठेपणा दिलेला खपत नाही, त्यांच्या हृदयात देव राहत नाही. न यजती न ददाती यश्च संतम, जे माणसं यजन करत नाही, जे माणसं मंदिराला मदत करत नाही, जे माणसं चांगल्या कामासाठी सहकार्य करत नाही, त्या माणसांच्या हृदयामध्ये देव राहत नाही. ऐका, चांगलं काम आहे. एखादी गरीब आहे, आजारी पडला, त्याला औषध पाण्यासाठी पैसे देणं चांगलं काम आहे. पाणी टंचाई असेल त्या ठिकाणी पाणी निर्माण करणं आणि अन्नछत्र निर्माण करणं. तुम्हाला सांगतो, या 3 लोकांना स्वर्गाला जाण्याकरता वेगळं पुण्य करण्याची गरज नाही. जे पाण्याची समस्या सोडवतात, पाणपोई लावतात,
जे माणसं अन्नछत्र मांडतात आणि जे माणसं गरजूंना औषधाचा पुरवठा करतात आणि त्यांचं बिल भरतात, या लोकांना स्वर्गामध्ये जाण्याकरता वेगळं पुण्य करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा सतत करता उघडा आहे. म्हणून जे माणसं यजन करत नाही आणि जे माणसं चांगल्या कामाला मदत करत नाही, तुम्हाला सांगू का, हे दोन माणसं तर तुम्हाला कुठे बी दिसले ना उचलून समुद्रात फेकून द्या. हे दोन म्हणजे कोण? नीट लक्ष द्या. द्वौ समुद्र क्षेपणेयौ गले बद्धा दृढांशिला. दोन समुद्रामध्ये फेकण्यासारखे असतात. त्यांच्या गळ्याला दोर बांधून द्यावा आणि ते सुजून फुगून बी वर येऊ नये त्याच्याकरता मोठा दगड बांधावा आणि त्यांना समुद्रात फेकून द्यावं. कोण? धनी कोपी नयोदाता दारिद्र्याची विनाश्रमात. धनवान आहे दान करत नाही, दरिद्री आहे आणि श्रम करत नाही. हे दोन लोक जर कधी दिसले ना तर समुद्रात फेकून द्या. माझं नाव नका सांगू. बापू, चांगल्या ठिकाणी दान करावं, यजन करावं, चांगल्या ठिकाणी सहकार्य करावं. आणि ज्याची स्वतःची बुद्धी कलुषित आहे, भरले पोटी वाईट, वरून दिसायला खूप चांगला आहे, ऊपर की तो खूप बनी पण अंदर की तो राम झाले. मुंह में राम बगल में छुरी. या पद्धतीचे काही लोक आहेत ना, तर या लोकांच्या हृदयामध्ये देव राहत नाही. कीर्तनकाराच्या हृदयात देव राहतो का? ऐका, तुकोबाराय काय म्हणतात, कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. कथा करत असताना प्रेमाच्या कळा दाखवतो, परंतु अंतकरणामध्ये कुकर्म करण्याबद्दल प्रेम ठेवतो, आस्था ठेवतो. टिळे टोपी माळा देवाचे गबाळे वागवी मोंगाळ पोटासाठी. टिळा काय लावतो, टोपी काय घालतो, फेटा काय बांधतो, चाटा काय मारतो, आणि देवाचं गबाळ म्हणजे माळा वगैरे काय घालतो, धोतर वगैरे, हे सर्व देवाचं गबाळ. पण कशासाठी? पोटासाठी. त्यांच्या हृदयात देव नाही. तुळशी खोबी कानी दर्भ खोबी शेंडी लटकी धरी बोंडी नाशिकेची. यांच्या हृदयात देव राहत नाही. ऐका जरा, कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे प्रेमाविन डोळे गळतात. कीर्तनाच्या वेळेला रडतो काय, पडतो काय, प्रेमा वाचून डोळ्यातून अश्रू येतात काय. आणि लोक बी म्हणतात लय कीर्तनकाराने आज रडवलं, आणि कीर्तनकार बी लय रडले. तुम्हाला सांगतो, कीर्तनकार रडत मिळत नाही बरं का. जे रडत असतील ते भाग्यवान कीर्तनकार, परंतु काही कीर्तनकारांचं रडणं त्यांच्या खिशात राहतं. म्हणजे बाम बाम रडण्याचा प्रसंग आला का खिशात हात घालायचा, बोटाला लावायचं आणि सहज असं चोळून घ्यायचं. दावणी वैराग्याची कळा, दावणी वैराग्याची वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा सुंदर आहे. त्यांच्या हृदयात देव नाही. जे प्रेमाच्या कळा दाखवतात आणि कीर्तनाच्या वेळेला रडतात, पडतात, लोळतात, प्रेमा वाचून त्यांचे डोळे गळतात, त्यांच्या हृदयात देव राहतो.
गोसाव्याच्या रूपी हिरी परणारी तयाचे अंतरी कामलो रूप गोसाव्याचं घेतो आणि परणारीला मनातून हेरत राहतो. भागवत सांगणाऱ्यांनी बाई पळवली. काय वाईट काम आहे. म्हणजे परणारीकडे पाहत असताना वाईट दृष्टीने पाहतो, कीर्तन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद त्यापासी गोविंद नाही नाही त्यापासी गोविंद तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद दादा त्यांच्याजवळ गोविंद नाही नाही डबल शब्द वापर. नाही म्हणजे नाही, त्यांच्याजवळ गोविंद नाही. त्यांच्या चित्तात देव शिरोमणी मज हुनी ज्ञानी कोण आहे नाही का. काही येत नाही हो. एक दोन राग येतात बरं का. कलावती शिवरंजी बस. जर कधी त्यांना शंकरा राग समजलं म्हणते बंद करा. मला तुमच्या पाठीमागं म्हणता येणार उग काहीतरी थोडस येत आणि पाकवाज बी काही नाही. चाल दीड बी घ्या दुखत खूप या एवढाच एक बोल येत. चाल दीड बी घ्या तर दुखत खूप या. चाल दीड बी घ्या तर दुखत खूप या. एवढाच एक बोल येतो, परंतु त्याला इतका ताठा राहतो. त्याला भजनाला बोलवायचं म्हणजे 1 किलो लोणी घेऊन जावं लागतं. आणि अशा टुक्यार भजनांमुळे तुम्हाला सांगतो भजन बंद पडलं रे बाबा. खरं म्हणजे अरे भजनी मंडळ काय पूजनीय असतात आणि उगाच ताठा भगवंताला ताठा चालत नाही. महाराज त्यांनी गोरा कुंभाराच्या घरी गेला, मातीत उडवली. तो रोहिदास सांबाराच्या घरी गेला आणि सामडे रंगवला. तो सजन कसायाच्या घरी गेला, मांस विकायला मदत केली. तो चोखोबारायाच्या घरी गेला आणि त्यांच्या बायकोचं बाळंतपण केलं. असे हीन हीन कामं त्यांनी केले दादा. अर्जुनाचे रथी होय हा सारथी बक्षी पोहे प्रीती सुद्धा. मला सर्व सांगायला वेळ नाही. चला, त्याच्याजवळ अभिमान नाही आणि त्याचं भजन करणारे तुम्ही. अभिमान नको. कीर्तनकाराला बी अभिमान नको बाबा. काय नाही हो, 2च कीर्तन 2च टिपणं. अभंग बदलतो तो, पण तेच सांगतो. अभंग बदलतो तेच सांगतो. घोड्याने काही बी खाल्लं तर लीजच देत. त्याप्रमाणे यांनी काही बी अभंग घेतलं तरी तेच सांगतो. जे इथं तेच तिथं, काहीच बदल नाही. पण ताट नवरदेव तरी कमी चालत असेल भाऊ ताट. तसे काही तर नुसते डुलतच चालतात कीर्तनकार. इथले नाही बरं का, इथले एकदम बेस्ट. चालत नाही झालं. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. आणि तुम्हाला सांगू का,
थोड्या पाण्याला खळखळाट जास्त राहतो आणि जे खोल पाणी राहतं ना ते गंभीर चालतं. तापीला किती पाणी राहतो? स्थिर. गिरण्याला किती पाणी तो स्थिर. चंद्रभागेला किती पाणी चालतो? स्थिर. पण तुमच्या नाल्याला थोडसच राहत, खळ खळ खळ. असं वाटतं की बस आता याच्यात जर कधी उडी मारली तर वाहूनच नाही. आणि जर कधी थोड्या टायमाने जाऊन पाहिलं ना तर तुम्हाला सांगतो चिलीमची छापी भिजवायला बी पाणी राहत. तसं तुम्हाला सांगतो जे तुम्ही सर्पाला फार विष असतं पण तो कसा चालतो? खाली मान टाकून चालतो. आणि त्या विंचूला लई विष कमी राहतं बघ, पण असंच चालतो सर. कोण? मी विंचूच सांगून राहिलो बरं. अल्पविद्या परी गर्व शिरो. काही ना काही ज्ञान नसतो, फक्त प्रेत चांगलं बांधता येतं. प्रेत चांगलं बांधता येतं. बघा तुम्ही तो कसा करतो. मी म्हटलं चला हो तयारी, आपल्याशिवाय होईल कुठं तयारी. तिथं आला गर्व नाही चालत. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज होणे ज्ञाने कोणवा. अंगी भरला ताठा कोणासी मानेना, साधूशी छळना स्वये करी. साधू जवळ जातून छळ कर. वासंतबाई काय येतो तुम्हाला सांगा? अरे नाही रे बाबा, साधूला बोलताच यायला पाहिजे असं काही. आमचे कृष्णा माऊली कीर्तन करत नव्हते राजा, पण काय समाज घडवला बाबा. हा, कीर्तन नाही केलं, प्रवचन नाही केलं, पण काय समाज घडवला. तुम्हाला सांगतो साधू जे असतं ना त्याला बोलणं यायलाच पाहिजे असं काही. पण हे जे थोडीशी थोड्या हाडकुंडीमध्ये पिवळे होणारे साधूचा छेड करायला. साधूच्या देहाचा मानी जो विटाळ, त्रैलोकी चांडाळ तोची एक. साधूची जो निंदा करी मुखे जपे, खतला सकळ पापी तोची एक. शेवट तुकोबाराय म्हणतात, हेच म्हणतात. तुका म्हणी ऐसे मायेचे महिंद, त्यापाशी गोविंद नाही. असे बरेच अभंग आहेत. चला, म्हणजे गोविंद कोणाजवळ राहतो लक्षात आलं ना आता तुमच्या. ज्यांच्याजवळ गोविंद राहतो त्यांची संगती आम्हाला दे. हो, अखंड जया तुझी प्रीती, जया तुझी प्रीती, मद दे तयाचे संकटे, मद दे तयाचे संकटे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवा तुझ्याबद्दल प्रेम आहे ना, मला त्यांची संगत. म्हणून देव वसे चित्ते. आणि तुम्हाला सांगतो देव चित्तामध्ये वसण्याकरता ते चित्त किती पवित्र केलं. जयाचे चोखटे मानसे, मी होणे असे क्षेत्र संन्यास. जयाने दिली ते उपासी वैराग्य. ज्यांचं वैराग्य झोपेतही जाग राहत, झोपेतही गोरोबा काचकाचे हात स्त्रीला स्पर्श करत नव्हते. त्या दोन्ही स्त्रियांनी त्यांचे हात आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतले. जाग झाल्यानंतर पाहिलं तर या हाताने माझ्या विठोबाची शपथ मोडली, ठेवत नाही हात. दोन्ही हात
तोडून टाकली. इंद्रियाला शिक्षा देणारे खरे संत असतात. बिल्वा मंगलने इंद्रियाला शिक्षा दिली, डोळे फोडून टाकले. गोरोबा काकांनी इंद्रियाला शिक्षा दिली, हात तोडून टाकले. असं ज्यांचं वैराग्य आहे, दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा, त्यांचं हृदय अतिशय पवित्र, चित्त अतिशय निर्मळ, चित्त जैसे गंगा, गंगेचं पाणी जसं निर्मळ, त्याप्रमाणे ज्यांचं चित्त अतिशय निर्मळ आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नवनीत हे मृदूही असतं आतून बाहेरून आणि स्वच्छही असतं. त्याप्रमाणे संतांचं हृदय हे स्वच्छ असतं. तुम्हाला सांगतो, माणसाने कळीसारखं उमलावं आणि फुलासारखं फुलत राहावं. क्षणाक्षणाच्या श्वासाच्या लहरींमध्ये आनंदाने तरंगत राहावं. कोणाचं हृदय दुःखी असेल, कोणाचे अश्रू दुःखाने गळत असतील, त्याच्या अश्रूमध्ये माणसाचं हृदय हे पगळून जावं. ऐका, आणि कोणी आपलं असो किंवा नसो, पण कोणी आपल्याला आपलं मानो किंवा न मानो, परंतु आपण सर्वांना आपलं मानत राहावं. जीवन असं जगावं, असं जीवन जगावं. दुसऱ्याच्या अश्रूने आपलं हृदय पिळून निघायला पाहिजे, परंतु दुसऱ्याच्या अश्रूने आपलं हृदय पिळून निघत नाही. माणसाचं हृदय नाही, साधूचं हृदय मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. संत हृदय नवनीत समाना, कहा कबिन्न परी कह न जाना. निज परिताप द्रवई नवनीता, पर दुःख द्रवई संत सुपुनीता. अरे हृदया आपल्या त्या लोण्यापेक्षाही साधूचं हृदय अतिशय पवित्र असतं, स्वच्छ असतं, निर्मळ असतं, मऊ असतं. लोण्याला स्वतःला ताप मिळाला तरच पगळतं, पण तो साधूला दुसऱ्याला ताप झाला तर त्यांचं हृदय पगळतं. फरक आहे साधूच्या हृदयामध्ये आणि नवनीतामध्ये. म्हणून असं ज्यांचं हृदय स्वच्छ निर्मळ आहे, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, येवणी गोपाळ आहे ते. भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतो. दादा वासंत माईचं हृदय स्वच्छ आहे, पवित्र आहे. भगवान परमात्मा आले आणि त्यांना दर्शन दिलं. पंढरपूरला त्यांच्या अंगावर साडीही टाकली. ज्याचं हृदय निर्मळ आहे ना दादा, त्याचा दास तो पांडुरंग परमात्मा बनत असतो. म्हणून असा देव ज्यांच्या चित्तामध्ये राहतो त्याची मला संगती घडा. संगती 3 प्रकारची: कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगती नको, कुसंगती नको. समोरून जर कधी बैलगाडी येत असेल तर 10 फूट जागा सोडून उभे राहा. चाणक्य नीती बोलते. समोरून जर कधी बैलगाडी येत असेल तर 10 फूट जागा सोडून उभे राहा. समोरून जर कधी हत्ती येत असेल तर 100 फूट जागा सोडून उभे राहा. आणि समोरून जर कधी दुर्जन पुरुष येत असेल तर 1000 फूट जागा सोडून उभे राहा. कारण त्याच्या अंगाचा वारा देखील तुमची बुद्धी बिघडून टाकेल. कुसंगती ऐका. गवासनानां सशृणोति वाक्यम अहम विराजन वचनम मुनीनाम. न चास्य दोषो न च मद्गुणो वा संसर्ग जा दोष गुणा भवन्ति. कठोपनिषदामध्ये बोलतात. राजाने 2 पोपट, एक खाटक्याच्या घरी आणि एक मुनीच्या घरी, ऋषीच्या घरी. दोन्ही पोपट पिंजऱ्यासकट त्या ठिकाणी दिलेले, वेगळे वेगळे पिंजरे. आणि खाटक्याच्या घरच्या पोपटाकडे प्रधानाला बरोबर घेतलं आणि गेले. खाटक्याच्या घरचा पोपट म्हणतो, लाव छुरा काटू इन साली बेकूफ का के आये या. ते शब्द ऐकल्याबरोबर राजाला राग आला
तलवार काढली मारणार, तोपर्यंत प्रधानजी म्हणतात पक्षी जाऊ द्या. गेले तिथून ऋषीच्या पोपटाकडं. त्या ऋषी मुनींचा पोपट बोलतोय, आइये महाराज विराजइये, इदम आसनम अलंकृयताम होता. या महाराज बसा, या आसनाचे तुम्ही अलंकार आहात. या आसनावर बसले तर या आसनाची शोभा वाढेल. काय शब्द आहे महाराज. असे काही शब्द असतात ना, ऐकल्याबरोबर हृदयाला गुदगुल्या पडतात. आणि काही शब्द असे राहतात ना, बेकार वाटतात. आइये महाराज विराजइये, इदम आसनम अलंकृतम होता. या महाराज बसा, या आसनाचे तुम्ही अलंकार आहात. या आसनावर तुम्ही बसले तर या आसनाची शोभा वाढेल. बसा. महाराज राजे साहेब आले. चहा पाणी, दूध वगैरे. राजाला मोठा आनंद वाटला. राजाने त्या ठिकाणचा आदर सत्कार स्वीकारला आणि तिथून गेले घरी. आणि दोन्ही ठिकाणचे पिंजऱ्यासकट पोपट बोलवले आणि खाटक्याच्या घरच्या पोपटाकडे पाहिलं आणि त्या शिव्या आठवल्या. लगेच काढली ती तलवार, मारण्याकरता उगारली. तेवढ्यात तो मुनीच्या घरचा पोपट म्हणतो, राजे साहेब माझाच भाऊ येतो, का मारता त्याला? त्यांनी मला शिव्या दिल्या, मला का मारत नाही? तू माझा आदर सत्कार केला. राजे साहेब त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या तो त्याचा दोष नाही, आणि मी तुमचा आदर सत्कार केला तो माझा गुण नाही, तो संगतीचा परिणाम आहे. कस काय? गवाशनानाम ससृणोति वाक्यम. गवा म्हणजे गाय, अशन म्हणजे खाणे. गाईचं मांस खाणाऱ्याचं वाक्य तो रोज ऐकत होता. आणि मी मात्र अहम राजन वचनम मुनीना, मी मुनी लोकांचं वचन ऐकत होतो. मग त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या असतील तो त्याचा दोष नाही. न चास्य दोष हो, मी तुमचा आदर केला असेल, तुमचा मी आदर केला असेल, तो माझा गुण नाही. न चमत गुणोवा, महा गुण दोष आला कशामुळे? संसर्गजा दोष गुणा भवन्ति. संसर्गाने माणसाच्या ठिकाणी गुणदोष येतात. मग एवढ्या करता वाईटाची संगती कधीच करायची. चोरी करणाऱ्या जवळ बसले तर चिंधी पाहिल्याबरोबर मन जाईल. व्यभिचारी माणसाजवळ जर कधी बसले तर परिस्थितीकडे पाहिल्याबरोबर मन जाईल. ढेकणाच्या संगतीनं हिरा गमून जातो. चांगले माणसं देखील वाईटाच्या संगतीनं दारू ढोसळ्याला लागून जातात. चांगले माणसं देखील वाईटाच्या संगतीनं तंबाखू चगळायला लागून जातात. दादा कुसंगती नको. याच्यावर बोलत राहिलो तर अजून अर्धा पाऊण तास जाईल. वेळ संपत आलेली, संपली जवळजवळ. कुसंगती नको. विसंगती ती बी नको. विसंगती, बायको म्हणते चला कीर्तनाला, माणूस म्हणतो लागलाय पांडू हवालदार. कोणची संगती? विसंगती. हा म्हणतो चला आरवीला 16 चालू आहे, सप्ताह चालू आहे, जाऊ तिथं. बाई म्हणते माझ्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे. कोणची संगती? विसंगती. ही विसंगती. माणसाला साधू संतांची आवड, मंदिरामध्ये रोज दर्शनाला जायचं. दर्शन करत असताना जर कधी साधू कोणी भेटला तर त्याला चहा पाण्याला घरी घेऊन यायचं, त्याला जेवण वगैरे द्यायचं. एक दिवस मंदिरामध्ये गेला साधू, आपलं तो श्रीमंत, दर्शन घेतलं देवाचं, आणि त्या ठिकाणी 10-15 साधू पाहिले. कुठं चालले महाराज? कुंभमेळ्याला. चला आपल्या घरी आंघोळ करा, नाश्ता पाणी घ्या आणि मग पुढचा प्रवास करा. आणलं घरी. बाईला सांगितलं गरम पाणी ठेव लवकर, आंघोळ करतील तोपर्यंत नाश्ता तयार कर. म्हणले नाश्ता तयार करायला घरात आहे का? रवा आहे का? साखर आहे का? पोहे आहेत का? काय? घरात तर काही नाही, तुम्ही फक्त आणून उभे करतात माणसं. माय जरा गपचूप बस, म्हणजे तुम्हाला नाही बरं का, मी आणतो. कारण कधी कधी नवऱ्याला बी बायकोला माय म्हणायची पाळी.
आणायला गेला तेवढ्यात या बाईनं मुसळा आणि दोर घेतलं आणि त्या साधूंच्या पुढे ठेवलं आणि रडायला लागली, बाबा तुम्ही किती गोरे गोमटे आहे, तुमचे किती सफरचंदासारखे सुंदर असे गाल, किती तुम्ही चांगले बाबा. मग बाई तुम्ही रडता का आमच्या चांगल्यापणाला? म्हणजे मी रडते याच्यासाठी आमच्या माणसाची खोड अशी आहे की हा दाव्याने बांधतो या मुसळाने आणतो. साधू थांबतील का होते? पळा पळा कोण पुढे पडे तो त्यांनी धरला लगेच डायरेक्ट हायवे. हा आला, कुठे गेले साधू? असे कसे साधू आणून ठेवले तुम्ही? अहो ते दोर मागत होते, मुसळ मागत होते, त्यांना काही काम असेल द्यायचं होतं. तुम्हाला गरज असेल तर हे दोर घ्या आणि मुसळ घ्या. कुठे गेले? ते गेले म्हणले या रस्त्याला. लगेच त्यांनी तो दोर आणि मुसळ घेतलं आणि लगेच ते साधू लोक लांब होते, पळून पळून थकला, हरोळी मारायला लागले, महाराज थांबा, हो थांबा, महाराज हे घ्या, काय पाहिजे ते घ्या. त्यांनी ते दोर आणि मुसळ पाहिला. अरे ती बाई खरं सांगत होती. आला तो आता काही आपल्याला बांधल्याशिवाय राहत नाही ना, हाणल्याशिवाय राहत नाही. पळा 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 पळून गेले ते अजून नाही आले बाप्पा. ही कोणची संगती? विसंगती. ही विसंगती नाही. कर्कते संगती संगती नको. मग कोणची संगती असावी? सत्संगती. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, उत्तम नरदेह पाया प्राणी, इस का हित कछु करले. सद्गुरु शरण जाके बाबा, जन्म मरण दूर करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. सार्थक करून घ्या संतांच्या संगतीचा. आहे तुमच्या दैवयोगाने माई इथं यांच्या संगतीत राहा. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या जवळ आहेत. नाथ महाराज भागवताच्या रूपाने आपल्या जवळ आहेत. तुकोबाराय गाथ्याच्या रूपाने आपल्या जवळ आहेत. पण आपला माथा कुठे ठिकाणावर आहे? बरेच असे सतीचे लाल आहेत की त्यांना तुकोबारांचे अभंग अजूनही डोळ्या खालून घालायला मिळाले नाही. असे बरेच सतीचे लाल आहेत की त्यांना अजूनही ज्ञानेश्वरी हातात आलेली. चाळीसगावला माझ्या हातून रिटायर झालेल्या शिक्षकांच्या एका कार्यक्रमाचं उद्घाटन होतं. गेलो मी, उद्घाटन वगैरे केलं. शिवाजी पाटील यांचा सत्कारही माझ्या हातून होता, तोही झाला. माझं मनोगत त्यांनी त्या ठिकाणी बोलायला लावलं. मी म्हणलं बापू हो, तुम्ही खूप चांगले भाग्यवान माणसे. तुम्हाला म्हातारपणात पोटाची चिंता नाही, पोरं जरी तुमच्यापासून बाजूला फाकले तरी. कारण तुम्हाला काय मिळतं? पेन्शन. तुम्हाला पेन्शन असल्यामुळे टेन्शन नाही म्हटलं. पण जे बिचारे काबाड कष्ट करतात त्यांना तर शेवटच्या क्षणापर्यंत घामच गाळायचा आहे. तर निमगुळचा 85 वर्षाचा म्हातारा कपाशी वेचताना मी पाहिला जाणार. पोटाला नव्हतं काही. आणि 80 वर्षाची म्हातारी कपाशी वेचताना पाहिली. म्हातारा आजारी पडला. म्हातारी जवळचे पैसे संपून गेले. ते आता लई मोठी कथा आहे पण नाही सांगत. म्हातारी विलाज करता करता पैसे संपले. म्हातारी पण मेली. म्हाताऱ्याला कोणीच राहिलं नाही. एक दिवस म्हातारीनंच आणलेल्या जाळण्यासाठी ज्या काड्या होत्या त्या काडींवर बसून गेला म्हातारा. आजूबाजूनं राखेल टाकून गेला.
आकाडी उडून घेतली. म्हातारा तिथल्या तिथं समाप्त झाला. कारण तुम्हाला सांगतो, शिक्षकाला किती पगार आहे, जे पेन्शनला जातात त्यांना किती पगार आहे, पण केवढी मोठी दरी, एवढा मोठा अंतर आहे. या शेतकऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत कष्टच करावे लागतात, त्याच्याशिवाय पोट नाही. मी म्हटलं तुम्ही फार भाग्यवान आहेत, तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही. 15,000 रुपये पेन्शन, तुम्हाला जागेवर सही करायचंय. 15,000 रुपये तुम्ही किती बी कुतून खाल्लं तरी पण संपणार. पण तुम्ही मात्र तुमच्या जीवनाचं सार्थक होण्याकरता, हे झाला उदरभरण्याचा प्रश्न, पण उद्धाराचा, आणि उद्धार करून घेण्याकरता ज्ञानेश्वरी वाचा, उद्धार करून घेण्याकरता तुकोबारांची गाथा वाचा, उद्धार करून घेण्याकरता नाथ महाराजांचं भागवत वाचा, आणि संतांचे विचार हृदयामध्ये साठवा, आणि त्या पद्धतीने वागा, तुमचा उद्धार होईल. मी म्हणलं एवढे जे शिक्षक लोक आहेत, 350 शिक्षक लोक आहेत, एवढ्या लोकांमध्ये कोणी कोणी ज्ञानेश्वरी वाचली त्यांनी प्रामाणिकपणाने हात वर करा. तुम्हाला सांगतो, नारदाच्या गादीवर बोलतोय मी, फक्त 5 हात वर झाले सर, फक्त 5. 350 शिक्षकातून सांगा, 350 शिक्षकातून जर कधी 5च हात वर झाले तर किती लोक त्या ज्ञानेश्वरीपासून दूर आहेत. मग अशांसाठी मामासाहेब दांडेकर म्हणतात, अरे महाराष्ट्रामध्ये येऊन जन्माला जो ज्ञानेश्वरी वाचत नसेल, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नसेल, त्याला उचलावं ढेकणासारखं आणि कर्नाटकात फेकून द्यावं. दादा, हे संत आहेत आपल्याला मिळाले, आपण भाग्यवान आहे, यांच्या नंतर आपण जन्माला आलो. ज्ञानेश्वरी वाचा, सत्संग होईल. तुकोबारांची गाथा वाचा, सत्संग होईल. नाथ महाराजांचं भागवत वाचा, सत्संग होईल. सत्संग करण्याकरता तुम्हाला कुठे कीर्तनालाच जावं लागेल असं काही नाहीये. संत तुमच्या जवळ आहेत, पण तुम्ही संतांना ओळखत नाही. तुकोबाराय तुमच्याशी बोलतात, पण तुकोबारांच्याशी बोलणार कोणी नाही. बोलतात तुकोबाराय आपल्याशी. म्हणून अशा सत्संग करावा, संतांचे विचार आपल्या डोक्यात ठेवावे, आणि संतांचे विचार डोक्यात ठेवून त्या पद्धतीनं मार्गक्रमण करावं. दादा, कल्याण होईल, कल्याण. अंतकरण शुद्ध होऊन जाईल. अंतकरण बिघडलेलं चांगलं होईल. अंतकरण बिघडणार नाही जर कधी चांगलं असेल तर. आणि अंतकरण बिघडू नये, मन बिघडू नये. कारण तुम्हाला सांगतो, ज्याची चहा बिघडली त्याची सकाळ बिघडली, ज्याची चहा बिघडली त्याची सकाळ बिघडली, त्याची डाळ बिघडली म्हणजे दुपारचं कालवण बिघडलं, त्याचा दिवस बिघडला. ज्याचं लोणचं बिघडलं त्याचं वर्ष बिघडलं, आणि ज्याचं मन बिघडलं त्याचं जीवन बिघडलं. पण असं मन चांगलं करण्याकरता, चित्त चांगलं करण्याकरता संतांची संगती, आणि चित्त चांगलं झालं रे झालं की भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी प्राकट्य उदय हो करी वास हृदय. तो हृदयामध्ये वास करतो, जीवाचं कल्याण होतं. एवढ्या करता मला संगती संतांची, ज्याच्या चित्तात तू असतो त्याची मला संगती घडावी. तू कोबरा दुसरं काही मागा ना, तुला पहिलेच सांगितलं, तू बदलतो, बदलू नको. माझ्या मनाला हेच आवडतं, दुसरं काही आवडत नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या Dema
म्हणलं दुसरं नाही. मी पहिल्यांदा तुला सांगितलं माझ्या मनाला हेच आवडतं, दुसरं काही आवडत नाही. ऐसे आवडते मना, माझ्या मनाला हेच आवडतं. आणि देवा पुरवावी वासना, माझी वासना तुम्ही पूर्ण करा. वासना वाईट आहे पण ही वासना चांगली.